विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आपल्या या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। व्हिडिओ करायचं फक्त एवढंच कारण आहे की येणारी ज्या काळामध्ये जी भरती प्रक्रिया आहे त्याचं हळूहळू आता वेळापत्रक यायला सुरुवात झालेली आहे। कालच मी एक व्हिडिओ टाकला होता, चंद्रपूरचं वेळापत्रक आलेलं आहे। त्याच प्रकारे आता प्रत्येक जिल्ह्याचं हळूहळू परिपत्रक यायला सुरुवात झालेली आहे। प्रत्येक जिल्ह्याच्या परिपत्रकामध्ये 20च तारीख आहे, म्हणजे 20/1/2026, म्हणजे आणखी आज तारीख आहे 3, म्हणजे फक्त आणि फक्त 17 दिवस बाकी आहेत तुमच्या परीक्षेसाठी। त्याच्यामुळं आता कोणत्या जिल्ह्याची कधी निघणार आहे, कुठल्या दिवशी निघणार आहे, ह्या जिल्ह्याची आधी निघणार आहे का, चालकच्या आधी होणार आहे का, जनरलच्या आधी होणार आहे, हा प्रश्न विचारायचा होता। तुमचं मला वाटतं आता बंद केला पाहिजे तुम्ही आता फक्त फिजिकलकडे लक्ष द्या। तुम्ही जर पुणे शहराला फॉर्म भरला असेल किंवा मुंबई शहराला फॉर्म भरला असेल तर त्यांचं फिजिकल बेबी थोडंसं एक 10-12 दिवस इकडे, म्हणजे जास्त 8 दिवस इकडे तिकडे होऊ शकतं। पण बाकीचे जिल्हे आहेत, म्हणजे मेट्रो सिटी सोडून दुसरे जेवढे पण जिल्हे आहेत त्या सर्व जिल्ह्यांची भरती प्रक्रिया ही 20 तारखेलाच होणार आहे। आता चालकचा आधी होईल का जनरलचा आधी होईल हा वेगळा प्रश्न आहे, पण तरी सुद्धा जर तुम्ही त्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलेला असेल, मग ते चालकला असेल किंवा जनरलला असेल, तरी सुद्धा तुम्ही 20 तारीख डोक्यात धरूनच प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुम्हाला दडपण येणार नाही त्याच्या। आणि प्रॅक्टिस करताना आता इथनं पुढे फक्त इव्हेंटकडे लक्ष द्या, म्हणजे 1600 मीटर असेल, 100 मीटर असेल आणि तुमचा गोळाफेक असेल, तर रोटेशनली तुम्ही सारखं प्रॅक्टिस करा। तुम्ही संध्याकाळी प्रॅक्टिस करत असाल तर संध्याकाळी सुद्धा सुरुवातीला जर समजा तुम्ही 1600 मारत असाल, नंतर 100चे स्पेंडिंग घेत असाल आणि नंतर गोळा टाकत असाल, तर गोळा टाकून झाल्यानंतर परत एकदा तुम्ही 1600 मारा, जेणेकरून तुम्हाला तुमचे स्टॅमिना कळेल की बाबा मी सगळं इव्हेंट करून सुद्धा जर मी 1600 मारले तर काय होईल। तर ह्याचा प्लस पॉईंट काय मित्रांनो, की कोणत्याही ठिकाणी तुम्ही भरती द्यायला जेव्हा जाता तर त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी 2 ते 3 तास तिथे बसवलं जातं, म्हणजे आपला नंबर विसर कमीत कमी 2-3 तास आपण तिथे बसून काढतो आणि त्या ठिकाणी आपले पूर्ण पाय जाम होतात। मग अशा जॅमिंग झाल्यानंतर ज्यावेळेस आपल्याला एवढा वेळ दिला जात नाही की ज्या ठिकाणी आपण पूर्ण स्ट्रेचिंग केली पाहिजे किंवा पुढे बॉडी पूर्ण गरम केली पाहिजे, एवढा वेळ आपल्याला भेटत नाही। तर अशा वेळेस आपल्याला 1600 मारावं लागतं। त्यावेळेस पूर्ण आपल्याला असं वाटतं की यार इकडे मी 1600 आउटअप मारतोय, पण त्या ठिकाणी माझे 1600 गेले नाहीत। आणि ह्या भ्रमात पण सोडून द्या मित्रांनो की तुम्हाला की गेले गेले तुम्हाला 1600 भेटेल किंवा गेले गेले तुम्हाला गोळाच भेटेल किंवा गेले गेले तुम्हाला 100च भेटेल, असं काही नाहीये। ज्या ठिकाणी जर तुमचे जे डिटेल इंचार्ज असतील, ते डिटेल इंचार्ज मध्ये तुमचं कोणताही कॉन्स्टेबल असेल तर तो काय करतो, ज्या ठिकाणी गर्दी कमी अशा ठिकाणी तुमचं ग्राउंड घ्यायला सुरुवात करतो। मग 100ला कमी असेल तर 100ला नेतो पहिल्यांदा, गोळ्याला कमी असेल तर गोळ्याला नेतो किंवा 1600ला कमी असेल तर 1600ला घेऊन जातो। तर त्या गोष्टी त्या डिपेंड ऑन सिच्युएशनवर सगळ्या गोष्टी डिपेंड असणार आहेत। त्याच्यामुळे फोकस करताना काय करायचं, तुम्हाला तिन्ही इव्हेंट व्यवस्थित करून घ्यायचे आहेत आणि अजिबात कुठल्या प्रकारची हलगर्जीपणा करायचा नाहीये। वाटलेच तुम्ही काय करा, बॉडी गरम न करता सुद्धा पळता येते का एकदा चेक करा, जेणेकरून तुम्हाला त्याचा 100% फायदा होईल। आता मी एवढाच व्हिडिओ करतो, नवीन नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। नक्कीच मी तुम्हाला आणखी तशा प्रकारचे व्हिडिओ टाकत जाईल। जय हिंद।